तर कोकणात सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झाले। शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतोय। निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय दृश्यांमध्येच एवढं सुंदर दिसतंय, तर प्रत्यक्षात किती छान वातावरण असेल, काय सांगाल? नक्कीच सध्या आषाढ सरींनंतर कोकणाचं निसर्ग सौंदर्य अधिक खुललेलं पाहायला मिळतं आहे। या निसर्गाला खऱ्या अर्थानं चार चांद लागलेले पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय तो सध्या मुंबई गोवा महामार्गावरचा निवळी हा धबधबा शेकडो फुटावरनं फेसाळत कोसळणारा हा धबधबा अक्षरशः अंगावरती शहारा आणतो। सध्या तरी आषाढ सरींनंतर या ठिकाणी निसर्गानं हिरवा शालू पांघरलेला आहे आणि त्यातच अशातच हा फेसाळणारा आणि मन मोहित करणारा अक्षरशः हा धबधबा जो आहे तो अंगावरती रोमांच या ठिकाणी उभे करतो। कोकणातले असेच अनेक धबधबे सध्या या आषाढ सरींनंतर प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत। पाऊस आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे आणि शेकडो फुटावरनं हा कोसळणारा, त्यासोबतच सध्या सकाळचं वातावरण आहे आणि यामध्ये धुक्यामध्ये सुद्धा हा धबधबा हरवलेला पाहायला मिळतो आहे। बाजूला हिरवं वनराई आहे, गर्द झाडी आहे, अशामध्येच हा कोसळणारा धबधबा या ठिकाणी पर्यटकांचं सुद्धा आकर्षणाचं केंद्र आहे। असे असंख्य धबधबे आहेत ते या ठिकाणी प्रवाहित झालेले पाहायला मिळतात। आणि नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।